संभाजीनगर जिल्ह्याचे खासदार आदरणीय काळे साहेब, विरोधी पक्षाचे नेते आमदार जिल्हा प्रमुख शिवसेनेचे नेते आदरणीय राणे साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले पद्मागरजी इंगळे साहेब, जगन्नाथरावजी काळे साहेब, उपस्थित सर्वच मंत्र्यांवर. त्यानंतर नगरपंचायती स्वतःची शाळा, नगरपंचायतचा स्वतःचा दवाखाना, शाळेमध्ये आपण उर्दू आणि मराठी आणि इंग्लिश मीडियम, त्यानंतर दवाखाना जो तो पूर्णतः मोफत राहणार आहे. विकास कामा करण्यासारखे मी आपल्या कॉम्प्युटरवर आणि ऑडिओमध्ये आणि भाषणातून सांगितलेले आहे. फुलंब्रीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा जिल्हा परिषद आले झालो त्यानंतर याच्या अगोदर जिल्हा परिषद 15 वर्ष लोकांकडे होती दुसऱ्याकडे होती. परंतु फुलंब्रीमध्ये कधी डांबर रस्ता आणि कधीच सिमेंट रस्ता किंवा ड्रेनेज लाईन झालेली नव्हती. 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये फुलंब्रीमध्ये ड्रेनेज लाईन, त्यानंतर सिमेंट रस्ता, 3 कोल्हापुरी बंधारे, श्रीराम मंदिर या ठिकाणी सभागृह, नागनाथ मंदिर या ठिकाणी आपण सभागृह बांधलं, स्मशानभूमी या ठिकाणी केली. 25-30 वर्षापासून ज्यांच्या ताब्यात ग्रामपंचायत आहे, जे 5 वर्ष नगरपंचायत मध्ये आहे, यांनी आजपर्यंत यांचा लेखाजोखा काही मांडला नाही, त्यांनी कधी सांगितलं नाही. जे झालं काम ते सगळे बोगस झाले. त्याच्यानंतरचे रस्ते केलेले, आपल्या जिल्हा परिषद केलेले रस्ते अजून आहेत तसेच आहे. आणि यांनी जे काही केलं होतं ते सगळं खराब झालेलं आहे, वाहून गेलेले आहे. 50-75 लाख रुपयाचा गोलांबा ठिकाणी त्यांनी पूल बांधला, तो पण वाहून गेलेला आहे. कोल्हापुरी बंधारे 2007-8 ला बांधलेले, अजूनही त्याला धक्का लागलेला.